ब्रिज कोर्स विषयी. बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला कवितेच्या माध्यमातून ब्रिज कोर्स मध्ये काय बदल झालेला आहे, अगोदरच्या पोएम मध्ये आणि नंतरच्या पोएम मध्ये काय बदल झालेला आहे, ब्रिज कोर्सच्या ह्याच्यामधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. बघा, अगोदरच्या पोएम मध्ये काय होतं आणि नंतरच्या पोएम मध्ये, कवितेमध्ये आपल्याला युजी लेवलला आल्यानंतर, डिग्री लेवलला आल्यानंतर त्या पोएम मध्ये काय बदल झालेला आहे हे बघायचं आहे. बरोबर आहे. हा फरक म्हणजेच ब्रिज कोर्स आहे. अगोदर आपण काय शिकलेलं होतं आणि डिग्री कोर्सला आल्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे त्याच्या माध्यमातून ही बघणं म्हणजेच ब्रिज कोर्स आहे. बरोबर आहे. बघा, अगोदरच्या पोएम मध्ये वगैरे काय होतं, तर साध्या सोप्या ह्याच्यामध्ये, हॅलो, यायले आवाज? हॅलो, हा सर. हा सर. यायले ना आवाज? हो हो सर. हा. तर ह्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, अगोदरच्या पोएम मध्ये आणि आताच्या पोएम मध्ये काय फरक आहे ते. बरोबर आहे. अगोदरच्या पोएम मध्ये आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला 11वी 12वी पर्यंत पोएम हा बघितलेला आहे. त्याचा फॉर्मॅट वगैरे आपण कशा पद्धतीने आहे काय नाही त्याची डीप आपण माहिती घेतली नाही. पण आता आपल्याला डिग्री लेवलला आल्याच्या नंतर त्याची माहिती कशा पद्धतीने आहेत पोएम, हे सगळं माहित करणं अत्यंत महत्वाचं आहे. माझं नाव आहे काझी झकी अब्दुल्लाही. माझ्याकडे आहे सेकंड इयरचं कंपल्सरी इंग्लिश. परंतु ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आपल्याला पोएमच्या ह्याच्यामध्ये अगोदरच्या पोएम आणि डिग्री लेवलच्या पोएम मध्ये कसे बदल झालेले आहेत हे आपल्याला ह्याच्या माध्यमातून शिकायचं आहे. बरोबर आहे. आता बघा, अगोदरच्या पोएम मध्ये काय होतं, सोप्या वर्डिंग मध्ये असायचे पोएम. अगोदरच्या एकदम सोप्या लँग्वेज, 5वी 6वी 7वी आणि 9वी 10वी पर्यंत ह्या कशा होत्या, सोप्या होत्या. पण 8वी 9वी त्यानंतर 11वी 12वी पर्यंत हळूहळू त्यामध्ये बदल होत गेलेला आहे, अर्थपूर्ण बदल होत गेलेले आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर थोडस अगोदरचे ज्या पोएम आहेत किंवा पोएट्स कविता वगैरे ज्या आहेत त्याची माहिती वगैरे जास्त नसायची. जे रायटर आहेत काय, बरोबर आहे, अगोदरचे जे रायटर आहे त्यांची जास्त माहिती वगैरे दिली जायची नाही. आता डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये त्यांची जास्त माहिती असायची. काय, जीबी रायटर आहेत, जॉन किट्स आहेत, पीबी शेली आहेत, विलियम वर्ड्सवर्थ आहेत, विलियम शेक्सपियर आहेत. काय, असे जे रायटर आहेत डिग्री लेवलला आलेले आहेत त्यांची माहिती सुद्धा इथं घेणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. पण ही अगोदर माहिती आपल्याला जास्त घ्यायला लावायची नाही. कुठं, 7वी 8वी 9वी 10वीला ही जास्त माहिती आपल्याला जास्त नसायची. आणि जास्त त्या टायमाला कसं आहे, जास्त पोएम अशा ह्या डीप मध्ये सुद्धा नसायच्या. काय, पण आता ह्या डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये थोडस डिफिकल्ट वर्ड मध्ये पोएम आहेत. थोडेसे आपल्याला समजून घ्यायला करायला थोडस अवघड जाईल, पण अर्थपूर्ण अशा ह्या कविता आहेत. त्याच्या फॉर्म, हा रूप, फॉर्म म्हणजे काय, रूप आहे, फॉर्म आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याची थीम आहे, त्याचं कशा पद्धतीनं लिखाण केलेलं आहे हे समजून घ्यायला खरंच आपल्याला ती अवघड जाणार आहे थोडस. मग ह्याच्यासाठी आपल्याला थोडस त्याचा विचार करावा लागेल, थोडस अभ्यास करावा लागेल. त्यासाठी त्याची व्होकॅब्युलरी वाढावी लागेल. त्याचा फॉर्म काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची थीम काय आहे, कशाविषयी लिहिलेलं आहे, त्याचे रायमिंग वर्ड्स काय आहेत, त्याचं काइंड्स ऑफ पोएट्री काय आहे. काइंड्स ऑफ पोएट्री म्हणजे काय आहे, कवितेचे प्रकार आहेत. काय, त्या कोणत्या प्रकारामध्ये मोडलेली आहे कविता. त्याच्या पोएट्रीच्या प्रकार कोणते कोणते आहेत बघा. लिरिक आहे, ओड्स आहेत, सॉनेट आहे, इलिजी आहे. ही कवितेचे सगळे प्रकार आहेत. पण हे प्रकार आपण अगोदर बघितलेले आहेत का, काय फक्त आपल्याला कविता म्हणून माहित आहेत. काय, पण कवितेमध्येच हा लिरिक हा प्रकार आहे. काय, त्याच्यामध्येच ओड्स हा सुद्धा प्रकार आहे, त्याच्यामध्ये सॉनेट हा सुद्धा प्रकार आहे, त्याच्यामध्ये इलिजी हा सुद्धा प्रकार आहे. हे आपल्याला अगोदर माहित होतं का, नाही माहित होतं. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये अभ्यास करायचे आहेत. जसंच त्याच्यामध्ये सोशल मेसेज आहेत. काही कविता कशा पद्धतीच्या आहेत, सोशल मेसेज देणारी आहेत, सामाजिक संदेश देणारे आहेत. काही कविता नेचर पोएट आहेत, निसर्गाविषयी काही माहिती देतात काही कविता. तर काही कविता बघा, हॅपी अँड सॅटिस्फाईड लाईफ, म्हणजे आपलं जे जीवन आहे हॅपी अँड सॅटिस्फाईड म्हणजे समाधानकारक कसं आपल्याला जीवन जगता येईल ह्याचा सुद्धा संदेश देणारे काही कविता आहेत. ह्या अगोदर अशा अर्थपूर्ण कविता ह्या अगोदर नव्हत्या. पण आता ह्या कविता पूर्ण सामाजिक संदेश देणारे, नेचरचा अभ्यास करणारे, नेचरविषयी सामाजिक आवड निर्माण करून देणारे, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी प्रावर्त करण्यासाठी ह्या ज्या कविता आहेत ह्या माध्यमातून आपल्याला ह्या शिकायच्या आहेत. तर सर्वात प्रथम बघा, ह्या ह्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर कविता ह्या दोन प्रकारे ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. काय, नंबर 1 सब्जेक्टिव्ह पोएट्री, बरोबर आहे, सब्जेक्टिव्ह पोएट्री, आणि नंबर 2 ऑब्जेक्टिव्ह पोएट्री.
सब्जेक्टिव्ह पोएट्रीच्या अगोदर सुरुवातीला सब्जेक्टिव्ह पोएट्री काय आहे तर ही आपल्याला समजून घ्यावं लागतंय. तर हा प्रकार हा सब्जेक्टिव्ह पोएट्री आणि ऑब्जेक्टिव्ह पोएट्री हा प्रकार आपण अगोदर हा ऐकलाय का? कधीच ऐकण्यात आलेला नाहीत. 10वी-11वी पर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे, आपण कविता वगैरे बघितलेल्या आहेत, पण सब्जेक्टिव्ह पोएट्री असते, कवितेचे खरंच 2 प्रकार असतात हे आपल्याला माहित नव्हतं. पण हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये सखोल ह्याच्यामध्ये जाऊन ह्याचं पूर्ण अभ्यास करायचा आहे. कविता खरंच कशा प्रकारच्या आहेत, त्याचा अभ्यास कसं करावं लागतंय, कशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेला फेस करावं लागेल. अगोदरच्या परीक्षा ह्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या, 10वी 11वी 12वी पर्यंतच्या, पण आता डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये परीक्षेचं पूर्ण फॉर्मॅट वेगळा, पूर्ण कविता वेगळ्या, ह्याचं मिनिंग वेगळं, ह्याचा फॉर्मॅट वेगळा, हे पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसंच आता बघा ह्या कवितेच्या कोणत्या 2 ह्याचे प्रकार आहेत, सब्जेक्टिव्ह पोएट्री आणि ऑब्जेक्टिव्ह पोएट्री. आता सब्जेक्टिव्ह पोएट्री मीन्स काय? Poets his own emotions and thoughts. He speaks from within his heart. It is a personal poetry. बरोबर आहे. म्हणजे त्यानं स्वतःविषयी स्वतःच्या फिलिंग आणि थॉट्स त्याच्यामध्ये सांगतोय, स्वतःचा अनुभव सांगतोय, स्वतःच्या क्षमता, स्वतःच्या भाषेमध्ये त्याच्या फिलिंग्स, त्याचे विचार सांगतोय. त्याला काय म्हणते? सब्जेक्टिव्ह पोएट्री असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्याचा पोएट्रीचा हा दुसरा प्रकार बघा कोणता आहे, तर ऑब्जेक्टिव्ह पोएट्स, ऑब्जेक्टिव्ह पोएम्स. बघा, इज अबाउट द ऑब्जेक्ट विच ही अराउंड द वर्ल्ड. काय? अराउंड द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये काय चालू आहे, स्वतःविषयी न सांगता त्यांना काय आहे, जगाविषयी काय चालू आहे, जगामध्ये काय चालू आहे ह्याच्याविषयी लिखाण. काय? हिअर पोएट थिंक्स विदाउट हिज हर्ट, म्हणजे जास्त त्याचे इमोशन्स वगैरे न घालता, जास्त त्याचा विचार न करता, त्याचं जगाविषयी काही घटनाविषयी, काही इन्सिडेंट विषयी माहिती लिहिणं म्हणजेच काय? ही ऑब्जेक्टिव्ह पोएम झाली. इट इज अ इम्पर्सनल पोएम. इम्पर्सनल म्हणजे अवैयक्तिक, वैयक्तिक त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही. म्हणजे कशाविषयी लिहायला त्याचे स्वतःचं इमोशन वगैरे त्याच्यामध्ये काहीही नसेल. जशी घटना त्यांना दिसलेली आहे, जसं इन्सिडेंट तिने बाहेर घडलेली आहे, ती जी दिसलेली आहे, जशास तसं उतरवणं म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह पोएम झाली. आणि सब्जेक्टिव्ह पोएम मध्ये काय येते? त्याच्या स्वतःचे फिलिंग्स येते, स्वतःचे थॉट्स येतात, त्याच्या स्वतःविषयी थोडीशी त्याच्यामध्ये स्वतःची भाषा वगैरे ती म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह पोएम्स. ही पोएम्सच्या ही सगळ्यात महत्वाच्या 2 भाषा आहेत. ही 2 प्रकार, 2 भाषा जी आहेत ही आपल्याला इथं समजणं महत्वाचं आहे. पण ह्याच्या अगोदर आपण 5वी 6वी 7वी 8वीला 9वीला किंवा 10वीला पोएम भरपूर बघितलेले आहेत, पण ह्याचे प्रकार कसे आहेत, हे फॉर्मॅट कसा आहे, ही काय आहे काय नाही, ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत ही बघितलेलं नव्हतं. बरोबर आहे. सब्जेक्टिव्ह पोएमची ही काय डेफिनेशन काय? पोएट्स हिज ओन इमोशन्स अँड थॉट्स, ही स्पीक्स फ्रॉम विदिन हिज हर्ट. म्हणजे स्वतःच्या मनामधून निर्माण झालेल्या ज्या फिलिंग्स आहेत, थॉट्स आहेत, विचार आहेत, इट इज अ पर्सनल पोएट्री. त्याच्या ही वैयक्तिक पोएम आहे. आणि ती म्हणजे काय? लिरिक आहे, सॉनेट आहे, एखाद्या लव पोएमच्या माध्यमातून मांडलेली आहे, किंवा एखाद्या ओळच्या पोएमच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह पोएम त्याच्यामध्ये काय आहे? स्वतःचे काहीच इमोशन त्याच्यामध्ये नसतात. काय? जशी घटना त्यानं बघितलेलं आहे जगामध्ये, अराउंड द वर्ल्ड, जगामध्ये फिरून कुठं दिसलेली आहे किंवा बघितलेलं आहे, त्याचं पूर्ण विस्तृत प्रस्तुतीकरण म्हणजे काय? हे ऑब्जेक्टिव्ह पोएम आहेत. तर ही आपल्याला इथं बघायचं आहे, समजा कुठं डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतरच बघा, अगोदरच्या पोएम मध्ये काय होतं, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला हळूहळू विचार करू देणारी, दिशा देणारी ही सुरुवातीच्या पोएम होता, विचार करायला सुरुवात करणारे. पण इथं काय? आता इथं विचार करून आपल्याला जीवनामध्ये त्या पोएम घेऊन काय बदल करता येतील जीवनामध्ये, ह्या पोएमला घेऊन काय आपल्याला बुद्धीला चालना देऊन आपल्याला नंतरच्या जीवनामध्ये काय आपल्याला बदल करता येतील का? तर ह्या संदेश देणारे आताच्या पोएम आहेत. तर कोणते कोणते संदेश देणारे? अगोदरच्या पोएम कशा होत्या? थोडस आपण चाइल्डिश ह्याच्यामध्ये असतो, थोडस वय कमी असतं आपलं, थोडस एंटरटेनिंग टाईप पोएम असते त्या टायमाला. कधी 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत थोडस मनोरंजक पद्धतीने, थोडस अभ्यासाची आवड वगैरे निर्माण करण्यासाठी वगैरे जी केलेल्या पोएम असते ती म्हणजे काय? एंटरटेनिंग टाईप ह्या पोएम असतात. काय? जास्त काही अवघड विषय नसतंय. पण आता ह्या डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये थोडस आपल्याला सोशल मेसेज, काय सामाजिक संदेश देणारे, काय त्याच्यानंतर नेचर पोएम आहेत, निसर्गाविषयी आवड निर्माण करणारे आहेत. जसं नेचर पोएट हा विलियम वर्ड्सवर्थच्या भरपूर अशा पोएम आहेत. काय? त्या पोएम आपल्याला डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये बघता येईल. तसंच अबाउट हॅपी अँड सॅटिस्फाईड लाईफ, अत्यंत आनंदी आणि समाधान कसं आपल्याला ह्याचं जीवन आपल्याला जगता येईल,
त्याचं विस्तृतीकरण ह्याच्यामधून डिग्री लेवलच्या पोएम मधून आपल्याला ही शिकता येईल. त्याच्यानंतर अबाउट लव्ह, प्रेमाविषयी सुद्धा कविता कशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत. भरपूर अशा प्रेमाविषयी कविता लिहिलेल्या आहेत. जसं आपल्या ह्याच्यामध्ये बघा, फर्स्ट इयरच्या ह्याच्यामध्ये 1 ते 2 पोएम ह्या पूर्णच्या पूर्ण कशावर लिहिलेल्या आहेत, तर फक्त प्रेमावर. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नाव वगैरे वाचून दाखवतो ह्याच्यामध्ये डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये. One day I wrote her name. One day I wrote her name. त्याच्यानंतर बघा, ओ माय लव्स लाईक अ रेड रेड रोज, माझी प्रेमिका म्हणजे ताजे लाल गुलाब आहे. अशा पद्धतीने जी कविता आहेत ही फक्त थोडस आपल्याला विचार करायला भाग पडणारे आहेत. जसं नेचरची पोएम आहे, ओड ऑन सॉलिट्यूड आहे, द सॉलिटरी रिपर आहे. हे विलियम वर्ड्सवर्थच्या हे पोएम हे निसर्गाविषयी सांगणारे आहेत. मग पी.बी. शेलीच्या काही अशा पोएम आहेत की ते नेचरवर आधारित सामाजिक संदेश देणारे असे काही पोएम आहेत. त्याच्यामध्येच बघा आपल्याला दुसरं एक त्याच्यामध्ये ही बघता येईल की बाबा ह्याचे कोणते कोणते प्रकार आहेत कवितेचे. आता कवितेचे अजून बघा प्रकार हे आपल्याला डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये शिकायचे. इलिजी इलिजी आहे, ओड्स आहेत, सॉनेट्स आहेत, लिरिक आहेत. आता लिरिक हा शब्द आपण ऐकलेला नव्हता, सॉनेट हा शब्द आपण ऐकलेला होता पण डीप मध्ये त्याचा अभ्यास आपल्याला माहित नव्हतं. बरोबर आहे का? तर ही सॉनेट काय आहे, ओड्स काय आहेत, इलिजी काय आहे, व्हॉट इज मीन बाय इलिजी, व्हॉट इज मीन बाय ओड्स, व्हॉट इज मीन बाय सॉनेट्स, व्हॉट इज मीन बाय लिरिक. त्यात लिरिक्स काय आहेत आपल्याला, सॉनेट्स काय आहेत, ओड्स काय आहेत, इलिजी काय आहेत, हे सगळ्या काय आहेत कवितेचे प्रकार आहेत. तर ह्या कवितेचे प्रकार हे आपल्याला चांगल्या पद्धतीने इथं अभ्यास करायचे. तर इलिजी मीन्स काय आहे, इलिजी मीन्स शोकगीत. बरोबर आहे का? एखाद्या पोएम ऑफ सिरियस रिफ्लेक्शन टिपिकल फॉर द डेड. एखाद्याचं कोणाचं मृत झाल्यानंतर त्याच्या आठवणीत एखादी पोएम वगैरे लिहिणं करणं एखाद्या मृत व्यक्तीच्या आठवणीमध्ये, तर ती काय इलिजी आहे. युजली रिटर्न टू एक्सप्रेस सॉरो फॉर समवन डेड. फॉर समवन डेड म्हणलं बघा, फॉर समवन डेड. काय बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा ओड. आता ओड म्हणजे काय, हा सुद्धा कवितेचाच प्रकार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्मरणार्थ लिहिलेली जी अनियमित लाईनची जी कविता असते ती मीन्स काय, ओड आहे. आवाज यायलाय का सर्वांना? आवाज यायलाय? हा सर. हा यायलाय ना गंभीर सर? आवाज वगैरे येऊ लागला व्यवस्थित? हो सर येतोय. आहे ना? हो हो येतोय ना आवाज? बरं कळायलाय थोडस का फास्ट होऊ लागलं थोडं? नाही सर कळायले. कळायलंय ना थोडस? मग वही आणि पेन वगैरे घेऊन जरा थोडस बसा थोडस, मग त्याच्यामध्ये 4-2 डेफिनेशन वगैरे असले की तर लिहिता यावं आपल्याला. हा लिहित आहेत सर, घेत आहेत. हा वही आणि पेन घेऊन बसा. मग इलिजी काय आहे, ओड्स काय आहेत, सॉनेट काय आहेत, काय लिरिक काय आहे, त्याची व्याख्या वगैरे लिहून घ्या. मग कवितेचे जे प्रकार आहेत सब्जेक्टिव्ह पोएट्री आणि ऑब्जेक्टिव्ह पोएट्री त्याचे सुद्धा डेफिनेशन मी लिहून देतो, मग ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. नंतर ही नंतर आपल्याला विस्तृतपणे ज्या टायमाला आपलं रेग्युलर चालू होईल त्या टायमाला ही पोएम वगैरे शिकताना करताना परत आपण बघणारच आहोत. पण ही बदल काय होतंय काय 11वी-12वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये आणि डिग्री लेवलच्या शिक्षणामध्ये, ही आता आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. बरोबर आहे का? तर ओड्स काय आहेत बघा, इलिजी आपण बघितलेलं आहे. अ पोएम ऑफ सिरियस रिफ्लेक्शन टिपिकल फॉर द डेड युजली रिटर्न टू एक्सप्रेस सॉरो ऑर समवन हु इज डेड. एखादा व्यक्ती जर मृत झालेला आहे त्याच्या आठवणीमध्ये एखादी कविता वगैरे लिहिणं म्हणजे काय, ती म्हणजे इलिजी आहे. म्हणजे इलिजी मीन्स शोकगीत एखादं. त्याच्यानंतर बघा ओड मीन्स काय, एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्मरणार्थ रचलेली अनियमित लाईनची जी कविता आहे त्याला ओड्स असं म्हणतात. आता ओड्स मध्ये सुद्धा प्रकार आहेत. काय, पिंडर ओड आहे, होरॅशन ओड आहे, इरेग्युलर ओड आहे. आता ही पिंडर ओड काय आहे, बरोबर आहे का? होरॅशन ओड काय आहे, इरेग्युलर ओड्स काय आहे, हे आपल्याला सर्व पूर्ण डीप मध्ये इथं जाऊन अभ्यासायचं आहे. तर हा अभ्यास आपल्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये 10वी 11वीला सुद्धा 12वीला सुद्धा आल्याच्या नंतर हा प्रकार आपल्याला माहित नव्हता. ओड्स असतात, इलिजी असतात, सॉनेट्स आहेत, लिरिक आहेत, हे सगळे कशाचे फॉर्मॅट आहेत, पूर्ण पोएमचे फॉर्मॅट आहेत. पण ह्याची डीप माहिती आपल्याला जाऊन इथं डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे. आता ओड्सचे प्रकार बघा किती आहेत, 3 आहेत. पिंडर ओड्स आहेत, होरॅशन ओड्स आहेत, त्याच्यानंतर इरेग्युलर ओड्स एक आहेत. आता ही पिंडर ओड्स काय आहे, होरॅशन ओड्स काय आहेत, इरेग्युलर ओड्स काय आहेत, इथं हे आता आपल्याला डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये अभ्यासायचं आहे.
आता बघा, अँड दिस फॉर्म ऑफ द पोएम, ओड्स काय, दिस फॉर्म ऑफ द पोएम ऍड्रेसेस टू अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. पर्टिक्युलर सब्जेक्टला एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्मरणात ही रचलेली ही नियमित लाईनची कविता आहे, म्हणजे काय, ओड्स आहे. आता त्याच्यानंतर बघा सॉनेट. सॉनेट म्हणजे सॉनेट म्हणजे आपण नाव ऐकलेलं आहे, पण सॉनेट म्हणजे काय आहे, कवितेचा प्रकार आहे का काय आहे हे? तर सॉनेट म्हणजे सुद्धा कवितेचाच हा एक प्रकार आहे. सॉनेट मीन्स काय, अ लिटल सॉन्ग, काय, एक लहान गीत आहे. काय, सॉनेट म्हणजे काय, एक लहान गीत आहे. ऑर स्मॉल लिरिक, लिरिक म्हणजे सुद्धा काय, गीतच, स्मॉल लिरिक, लिटल सॉन्ग ऑर स्मॉल लिरिक. सॉनेट्स हॅज 14 लाईन्स. प्रत्येक सॉनेट, सॉनेट म्हणजे 14 लाईनची कविता, ही एक फॉर्मॅटच आहे. 14 लाईनची कविता दिसली की तो काय असतं, सॉनेट. बरोबर आहे का? तर ही लक्षात ठेवायचं. सॉनेट मीन्स सॉनेट हॅज 14 लाईन्स रिटन इन लिम्बॅलिक पॅरामीटर. तो एक पॅरामीटर आहे इम्बॅमिक, आणि त्या पॅरामीटर मध्ये त्याचं लिखाण होतं. आणि प्रत्येक सॉनेटची ही लिखाण कशा ह्याच्यामध्ये, 14 लाईनच्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये ही कविता लिहिलेली जाते. मीन्स लिटल सॉन्ग ऑर लिरिक, म्हणजे 14 चरणांची जी कविता असते त्याला सॉनेट असं म्हणतात. जर वरवरच्या भाषेमध्ये जर म्हणायचं म्हणलं तर 14 चरणांची जी कविता आहे त्याला सॉनेट असं म्हणतात. आता त्याच्यानंतर बघा, त्याचा चौथा फॉर्मॅट काय आहे, लिरिक. लिरिक म्हणजे काय, भावगीत. भावगीत म्हणजे कवितेच्या माध्यमातून कविता भावना विचार व्यक्त करतात, त्याला काय म्हणतात, लिरिक. लिरिक इज अ शॉर्ट पोएट्री, इट इज अ फुल इमोशन्स. बरोबर आहे का, इट इज अ फुल इमोशन्स, इट इज राईम वर्ड्स, आणि त्याच्यामध्ये राईम वर्ड सुद्धा युज केलेले असतात. डेलिबरेटिव्ह सिलेक्शन वर्ड्स सुद्धा त्याच्यामध्ये असतात, लिरिक. आता आपण पिक्चर मध्ये वगैरे बघतो बघा, पिक्चर मध्ये लिरिक्स म्हणजे गाणे लिहिणारे कोण आहे त्याच्यामध्ये, मग गाणे लिहिणारे भरपूर असतात पिक्चर मध्ये. मग ते गाणं म्हणजेच काय, पिक्चर मधलं, तर ते गाणे म्हणजेच कवितेचं एक फॉर्मॅटच आहे. काय, ती दुसरं तिसरं काही नसून कवितेचाच एक फॉर्मॅट आहे, त्याला म्हणून लिरिक हा नाव दिलेलं आहे. आणि त्या ह्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा इथं आपल्याला अभ्यासाला भेटतंय. लिरिक म्हणजे काय, भावगीतच तो आहे. म्हणजे काय, इज अ शॉर्ट पोएम, इट इज अ फुल ऑफ इमोशन्स. आणि त्याच्यामध्ये काय, रायमिंग वर्ड सुद्धा टाकलेले असतात. आणि इथं काय, एक्सप्रेसिंग द रायटर्स इमोशन, त्याच्या रायटर्सचे इमोशन्स जे आहेत, कवीचे जे इमोशन्स आहेत, त्या कवीचे इमोशन्स त्या लिरिक मध्ये, त्या भावगीतेमध्ये दिसून येतात. अशा 4 प्रकारच्या फॉर्मॅटच्या ह्याच्यामधून आपल्याला कवितेचा अभ्यास करायचा. आता फर्स्ट इयरला काय फॉर्मॅट मध्ये पोएम येतील, सेकंड इयरला काय फॉर्मॅट मध्ये पोएम येतील, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये कविता आहे हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. तर तो कोणत्या फॉर्मॅट आहेत, इलिजीचा फॉर्मॅट आहे, ओड्सचा फॉर्मॅट आहे, सॉनेट आहे, लिरिक आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅट मधून आपल्याला ह्या कवितेचा अभ्यास पूर्ण ह्या ग्रॅज्युएशन लेवलच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा, दुसरं अजून महत्वाचं म्हणजे काही आपले जी रायटर आहेत डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये, एस.टी. कोलरिज आहेत, विल्यम वर्ड्सवर्थ आहे, शेक्सपियर आहे, जॉन डन आहे, पी.बी. शेली आहेत, असे भरपूर असे रायटर आहेत. पण एस.टी. कोलरिज आणि विल्यम वर्ड्सवर्थ हे जरा नावाजलेले आहे. त्यांनी ह्याची व्याख्या सुद्धा केलेली आहे की कवितेची व्याख्या काय असू शकते. तर एस.टी. कोलरिजची व्याख्या आणि विलियम वर्ड्सवर्थची ही व्याख्या जरा थोडस इम्पॉर्टन्स आहे. बघा, विलियम वर्ड्सवर्थ जी नेचर पोएट म्हणून प्रसिद्ध आहे इंग्लिश लिटरेचर मध्ये, तर त्यानं काय लिहिलेलं आहे त्याची व्याख्या, स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, इट टेक्स इट ओरिजिन थ्रू द इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. मीन्स चिंतन, ट्रँक्युलिटी मीन्स चिंतन किंवा मनन करून एखादा माणूस त्याच्या जी विचार आहेत त्याचा ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर, त्याला घोटून चिंतन करून त्याचे ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर त्याचे जी इमोशन्स आहेत ते इमोशन्स बाहेर निघून त्यानं जे लिखाण करताय, त्या लिखाणाच्या माध्यमातून ह्या कविता तयार होतात. असं कोण म्हणतंय, विलियम वर्ड्सवर्थची ही डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर एस.टी. कोलरिजने सुद्धा त्याची व्याख्या तयार केलेली आहे. एस.टी. कोलरिजने खूप साध्या आणि सोप्या ह्याच्यामध्ये एक ते 2 सेंटेन्स मध्येच त्याची व्याख्या सांगितलेली आहे. बघा, एस.टी. कोलरिजने काय म्हणलंय, द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर. म्हणजे काही सिलेक्टिव्ह वर्ड्स आहेत, त्या सिलेक्टिव्ह वर्ड्सलाच तुम्ही एकदम सिलेक्टिव्ह ऑर्डर मध्ये लिखाण करणं म्हणजेच ही काय झाली, कविता झाली. बरोबर आहे का? एस.टी. कोलरिजचं म्हणणं काय, काही महत्वाचे सिलेक्टिव्ह वर्ड्स आहे आणि त्या वर्ड्सला तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने ऑर्डर मध्ये लावला, तिथं तुमची कविता ही तयार झालेली आहे. आणि विलियम वर्ड्स सुद्धा काय म्हणणं आहे की तुम्ही एखादा विषय वगैरे चिंतन वगैरे केल्यानंतर त्याच्या माध्यमातून जी लिखाण करता, काय
तुमचे जी विचार प्रेझेंट होते ती म्हणजेच काय कविता असते. एकदम साध्या आणि सोप्या ह्याच्यामध्ये मिनिंगफुल ह्याच्यामध्ये त्यांनी त्याची व्याख्या इथं लिहिलेली एस टी कॉलेज आणि विल्यम वर्ड्सवर्थनी. तर एस टी कॉलेजची काय द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर आणि विल्यम वर्ड्स मध्ये डेफिनेशन काय सांगितलेलं आहे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग्स इट टेक्स इट ओरिजिनेट थ्रू द इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. ओके आता ही झाल्या त्यांच्या व्याख्या वगैरे. आता ह्या व्याख्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांची म्हणजे किती डीप मध्ये ह्या कविता आपल्याला शिकायच्या आहेत हे आपण समजू शकतो. आता त्याच्यामध्ये बघा कवितेच्या माध्यमातून आपल्याला 5वी 6वी 7वीच्या ह्याच्या अगोदरच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण कविता बघितलेल्या आहेत. पण कवितेच्या ह्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच अलंकार ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये हिंदीमध्ये थोडस आपण अलंकार वगैरे आपण अभ्यासलेले आहेत काय. पण डीप मध्ये थोडस आपल्याला अलंकार हे कशा पद्धतीने वापरले जातात बगल अलंकाराच्या हा कविता बनतच नाही. अलंकार म्हणजे काय फिगर ऑफ स्पीच. विदाउट फिगर ऑफ स्पीच ह्या कविता तयार होतच नाहीत. त्या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच असणं खूप महत्वाचं आहे. तर इथं फिगर ऑफ स्पीच ह्या कवितेमध्ये असणं महत्वाचं आहे. तर फिगर ऑफ स्पीच माहित असणं आपल्याला इथं गरजेचं आहे. तर फिगर ऑफ स्पीचचा चांगला अभ्यास करणं ती शिकणं म्हणजे पूर्ण ह्याचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीने आपण केला तर कविता आपल्याला समजायला समजून घ्यायला त्याचा अर्थ समजून घ्यायला करायला खूप सोपं जाईल ते. आता फिगर ऑफ स्पीच बघा अलंकार किती प्रकारचे आहेत काय. नंबर 1 आहे सिमिली, नंबर 2 आहे मेटाफर. सिमिली मीन्स काय उपमा. नंबर 2 आहे मेटाफर. नंबर 3 आहे हायपरबोल. नंबर 3 पॅराडॉक्स आणि नंबर 4 पर्सोनिफिकेशन. बघा आता सिमिली हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे. मेटाफर फिगर ऑफ स्पीच आहे. हायपरबोल फिगर ऑफ स्पीच आहे. पॅराडॉक्स हा सुद्धा फिगर ऑफ स्पीच आहे. पर्सोनिफिकेशन मीन्स फिगर ऑफ स्पीच आहे. सिमिली मीन्स काय आहे तर सिमिली मीन्स उपमा करणे. एखाद्या कवितेमध्ये एखादी कोणाची व्यक्तीची किंवा एखाद्या व्यक्तीची वगैरे काय उपमा वगैरे केलेली आहे तर तिथं काय सिमिली यूज केलेलं आहे. सिमिली जास्त यूज केलेलं जातं. त्याच्यानंतर बघा मेटाफर मीन्स रूपक अलंकार. त्याच्यानंतर आहे बघा हायपरबोल. हॅलो यायले का आवाज. हो सर येतोय. आवाज येतोय का. हो हो हा आता त्याच्यानंतर बघा सर येतोय. हॅलो 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 सर आवाज येतोय. हा ठीक आहे कंटिन्यू राहू द्या. फक्त 10 मिनिट राहिलेत आपल्याकडे. तर ओके सिमिली हा पहिला प्रकार आहे. हा फिगर ऑफ स्पीच मध्ये कोणते फॉर्मॅट मध्ये कोणते ही वापरले जाते त्याचे प्रकार. सिमिली आहे. सिमिली मीन्स उपमा आहे. मेटाफर आहे. मेटाफर मीन्स रूपम अलंकार आहे. हायपरबोल आहे. अतिशयोक्ती अलंकार आहेत. पॅराडॉक्स विरोधाभास. पर्सोनिफिकेशन सुद्धा आहे. पॅराडॉक्स आहेत. हायपरबोल आहेत. मेटाफर आहेत. सिमिली आहेत. तर ह्या सगळ्या फिगर ऑफ स्पीच ह्या पोएम मध्ये असावेच लागतात. बगर विदाउट फिगर ऑफ स्पीच ह्या पोएम तयारच होऊ शकत नाहीत. बरं माईक कोण चालू आहे. चालू आहे. हॅलो 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 माईक चालू आहे बघा कुणाचं तरी. हॅलो हॅलो सर सोमनाथ मुळे यांचा माईक चालू आहे. हा ती माईक बंद करा सोमनाथ. हॅलो 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 सर मी त्याला फोन लावून सांगतो 2 मिनिट थांबा. हा त्याला म्यूट करायला सांग. हो सर. हा म्यूट करायला सांगा. बरं बाकीच्यांना आवाज येऊ लागलाय का. हो सर येतोय. यायला ना आवाज. हो हो तर बघा आपल्याला ह्याच्यामधून ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बरोबर आहे का. कवितेचे प्रकार किती आहेत. कविता कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते. त्याचे अलंकार काय आहेत हे पूर्ण समजून करण्यासाठी ह्या डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता ही नवीन क्षेत्रामध्ये आपण जसं पाऊल टाकतो तशा पद्धतीने ह्याच्यामध्ये नवीन आपल्याला ही अभ्यासायचं आहे. बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतरच बघा आता परीक्षेच्या दृष्टीने जर बघितलं केलं तर परीक्षा अगोदरची जी परीक्षा होती 11वी 12वी पर्यंतच्या परीक्षेमध्ये 80 मार्काचे 50 मार्काच्या ह्या परीक्षा व्हायच्या तुमच्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्या ह्याच्यामध्ये परीक्षा वगैरे घेत असताना 1 मार्काला किंवा 5 मार्काला हे भरपूर क्वेश्चन असायचे बघा ह्याच्यामध्ये. बरोबर आहे का. जसं बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स
जसं एखादी 9वीची किंवा 10वीची पोयम आहे. आता 9वीचं माझ्याकडे पुस्तक आहे, 10वीचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी फॉर्मॅट वगैरे बघितलाय. त्या फॉर्मॅटमध्ये जर बघितलं गेलं तर काही पोयम आहेत 3 स्टांजाची. त्या 3 स्टांजाच्या ह्याच्यामध्ये खाली जी क्वेश्चन काढलेले असते, त्याचे क्वेश्चन जर बघितले तर बघा किती साधे आणि सोपे क्वेश्चन्स आहेत. हाऊ मेनी स्टांजास आर देअर इन द पोयम, म्हणजे बघा त्या पोयम मध्ये किती स्टांजा आहेत. तर स्टांजा, आता हा क्वेश्चन झाला का, आता ह्याच्यामध्ये हाऊ मेनी स्टांजास आर देअर इन द पोएम, ह्या पोएम मध्ये किती स्टांजा आहेत, म्हणजे जेणेकरून फक्त 1, 2 आणि 3 इथं स्टांजा आपण त्याचं उत्तर होईल. हाऊ मेनी लाईन्स आर इन द पोएम, 24 लाईन्स इन द पोएम, अशा पद्धतीनं क्वेश्चन्स आहेत. बघा आता त्याच्यानंतर अजून दुसरं जर क्वेश्चन जर बघितलं तर मॅच द फॉलोइंग, म्हणजे योग्य जोडा लावा, अशा सुद्धा क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे का, मॅच द फॉलोइंग. मग आता डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही असे क्वेश्चन्स राहणार नाहीत. एक वाक्यामध्ये उत्तर लिहा किंवा 2 वाक्यामध्ये उत्तर लिहा किंवा 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी इथं उत्तर लिहिता येणार नाही. तर इथं पूर्ण टोटल फॉर्मॅट हा क्वेश्चनचा पूर्ण वेगळ्या पद्धतीचा राहील. तर आता क्वेश्चन बघा इथं कसे राहतील काय. आता क्वेश्चन इथं कमीत कमी 10 मार्काला किंवा 15 मार्काला इथं क्वेश्चन फॉर्मॅट असेल आपला डिग्री लेवलचा. त्याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न जर बघितला तर आपण 50 मार्काचं क्वेश्चन पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये हा कवितेच्या पोयम आहेत. ब्रॉड क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन आपल्याला आन्सर लिहावे लागतील. डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याचं उत्तर विस्तृतपणे कविता चांगल्या पद्धतीने समजून आपल्या भाषेमध्ये त्या कवितेचं उत्तर आपल्याला इथं लिहावं लागेल. बरोबर आहे का. तर ह्याला जवळपास 10 ते 15 मार्क एका आन्सरला सुद्धा असू शकतात. आता त्या फॉर्मॅट नुसार ती मार्क देतील. जसे बघा एखादी पोएम आहे ओड ऑन सॉलिट्यूड, BA फर्स्ट इयरला ही पोएम आहे. आता त्याच्यावरचे बघा क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ लाईफ, ओड ऑन सॉलिट्यूड म्हणजे काय, एकांत जीवनासाठी लिहिलेली कविता आहे. एकांत जीवनासाठी म्हणजे एकांत जीवन, सुखी आणि समाधानी जीवन कसं जगता येईल आपल्याला, ह्याविषयी ती पोएम आहे. बरोबर आहे का. सुखी समाधानी जीवन कसं जगता येईल त्याविषयी त्या पोएम मध्ये सांगितलेलं आहे. कोण, अलेक्झांडर पोपची ही कविता आहे. तर त्याच्यावरचे हे क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन कसे दिलेले आहेत बघा. व्हाईट काइंड ऑफ लाईफ डज पोप वॉन्ट टू लिव्ह, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला शांत आणि सुखी समाधानी जीवन जगता येईल. आणि क्वेश्चन त्याच्या पुढेच व्हाय असं सुद्धा क्वेश्चन त्यानं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर लिहिताना आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये त्या पोएमचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास केल्याच्या नंतर ती पूर्ण कविता आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर आपल्या लँग्वेज मध्ये त्याचं उत्तर इथं लिहावं लागेल. म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन आन्सर इथं तुम्हाला लिहावे लागतील. एका वाक्यात किंवा 2 वाक्यात ही आपल्याला लिहून इथं जमणार नाही. पूर्ण कविता चांगल्या फॉर्म मध्ये समजून घेऊन ती कोणत्या फॉर्म मध्ये आहे, कशा पद्धतीने लिहिली आहे, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे, रायटर कशाविषयी त्याची माहिती दिलेली आहे, ही पूर्ण आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन त्याचं लिहावं लागेल. आता त्याच पोएम विषयी बघा दुसरा एक क्वेश्चन विचारलेला आहे. हाऊ इज पोप्स सिम्पल लिव्हिंग इन कॉन्ट्रास्ट इन द टू द मॉडर्न लिव्हिंग. आता मॉडर्न लिव्हिंगच्या ह्याच्या माध्यमातून सिंपल कसं आपल्याला जगता येईल, काय कसं जगता येईल ह्याचं स्पष्टीकरण ह्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ह्याचं स्पष्टीकरण म्हणजेच काय, ती पूर्ण कविता आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून इथं कविता आपल्याला इथं सादरीकरण करावं लागेल. बरोबर आहे का. तर ह्या कवितेच्या अशा उत्तराच्या माध्यमातून आपल्याला कविता पूर्ण चांगली समजून घ्यावी लागेल. काय आता ही उत्तरं वगैरे लिहिताना करताना बघा त्याचा एक फॉर्मॅट वगैरे आहे. ही फॉर्मॅट वगैरे हे सगळं तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा माहित नव्हतं. जसं आता उत्तर लिहिताना सुरुवातीला समजा 5 मार्काचं क्वेश्चन आहे किंवा 10 मार्काचं क्वेश्चन आहे. समजा त्या 5 मार्काच्या क्वेश्चन मध्ये किंवा 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये समजा 8 मार्क पर्टिक्युलर त्या विचारलेल्या क्वेश्चनला असतील. पण उर्वरित 2 जी मार्क आहे ती उर्वरित 2 मार्क हे इंट्रोडक्शनला असतील. इंट्रोडक्शन मीन्स काय, प्रस्तावना. प्रस्तावना ही कशाची आहे, तर उत्तराची प्रस्तावना आपल्याला इथं करावी लागेल. आतापर्यंत हा फॉर्मॅट, उत्तर लिहायचा फॉर्मॅट आपण हा डिग्री लेवलच्या 11वी 12वी पर्यंत आपण बघितलेला नव्हता. पण हा उत्तर लिहिण्याचा फॉर्मॅट सुद्धा आपल्याला इथं शिकायचा आहे. कवितेचं उत्तर कसं लिहायचं, एखाद्या धड्याचं उत्तर कसं, प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं लिहायचंय ते आपल्याला इथं समजून घ्यावे लागेल. तसंच बघा आता कवितेचं उत्तर लिहिताना करताना सुरुवातीला 5 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर 1 ते 1.5 मार्क 2 मार्क हे आपल्याला इंट्रोडक्शनला असतील. बरोबर आहे का. इंट्रोडक्शन मीन्स काय, प्रस्तावना. आता ह्या इंट्रोडक्शन मध्ये प्रस्तावनेमध्ये काय काय येते बघा. आता इंट्रोडक्शन इज डिवाइडेड इंटू 3 or 4 पॉइंट्स. आता ह्याच्यामध्ये 3 किंवा 4 पॉइंट्स येतात. पहिला पॉइंट आहे रायटर्स
किंवा पोएट्स पर्सनल लाईफ. नंबर 2 पॉइंट्स रायटर्स किंवा पोएट्स लिटररी करिअर. आणि अबाउट द प्रेझेंट टॉपिक, त्या प्रेझेंट टॉपिक मध्ये त्यानं काय सांगितलेलं आहे. आता फर्स्ट पॉइंट काय आहे, पोएट्स पर्सनल लाईफ, कवीचं वैयक्तिक जीवन. कवितेचं वैयक्तिक जीवन, त्याच्या कवीचं वैयक्तिक जीवन जे आहे त्या कवितेच्या वैयक्तिक जीवनाविषयी थोडस आपल्याला इथं माहिती गोळा करायची आहे, अभ्यासायची आहे, ती उत्तरामध्ये आपल्याला लिहायची आहे. म्हणजे त्याचं काय, त्याची काय माहिती लिहावी, अबाउट हिज चाइल्डहुड, त्याच्या बालपणाविषयी, अबाउट हिज एज्युकेशन, त्याच्या शिक्षणाविषयी, अबाउट हिज मॅरेज लाईफ, त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी, अबाउट हिज पॅरेंट्स, त्याच्या आई वडिलांविषयी थोडीशी माहिती वगैरे गोळा करून आपल्याला इथं त्या पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये 1 ते 2 ओळीमध्ये, थोडस 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला तिथं पर्सनल लाईफ मध्ये इंट्रोडक्शन मध्ये ऍड करायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्याच्यानंतर बघा रायटर्स लिटररी करिअर, म्हणजे साहित्य क्षेत्रात त्याचं योगदान काय आहे. साहित्य क्षेत्रात त्या रायटरनं काय काय योगदान दिलेलं आहे. पोएट्स हिज लिटररी करिअर, तर त्याच्या साहित्य क्षेत्रात त्याचं योगदान काय काय आहे. तर बघा त्याचं अबाउट हिज ड्रामाज, त्यानं ड्रामाज किती लिहिलेले आहेत. अबाउट हिज रिटर्न हिज नॉवेल्स, त्यानं नॉवेल्स किती लिहिलेले आहेत, त्याचे प्रोज किती आहेत, त्याचे पोएट्री किती आहेत, त्याचे फिक्शन्स किती आहेत, त्याचे शॉर्ट स्टोरीज किती आहेत, त्याचे डिफरंट पोएट्रीज किती आहेत, ह्याचा सगळा जी आहे अभ्यास इथं आपल्याला इथं करायचे आहेत. मग नावाजलेली जी नॉवेल्स आहेत, प्रोज आहेत, पोएट्रीज आहेत, त्याचे 4-2 इथं नाव आपल्याला लिहिणं महत्वाचे आहे त्या रायटरच्या. काय त्याच्यानंतर बघा अबाउट हिज अचिव्हमेंट्स, अबाउट हिज अवॉर्ड्स, म्हणजे साहित्य क्षेत्रात त्यानं काय काय सन्मान मिळवलेले आहेत, काय त्याला पारितोषिके भेटलेले आहेत, काय त्याला बक्षिसे काय काय भेटले आहेत, त्याचं सुद्धा आपल्याला इथं लिहावं लागेल, त्याचा सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करावा लागेल. जसं त्या एखाद्या रायटरला साहित्य रत्न अवॉर्ड भेटलेला असतंय, नोबेल प्राइज इन लिटरेचर भेटलेलं असतंय, बुकर प्राइज भेटलेलं असतंय, तर कुणाला कोणत्या ह्याच्यामध्ये कशासाठी अवॉर्ड्स भेटलेले आहेत, कशासाठी प्राइज दिलेला आहे, हे सुद्धा अभ्यास करणं इथं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मिळून इंट्रोडक्शन हा तयार होत असतात. त्याच्यानंतर बघा थर्ड पॉइंट काय आहे, अबाउट द प्रेझेंट टॉपिक. इंट्रोडक्शन मधला हा तिसरा पॉइंट महत्वाचा कोणता आहे, अबाउट द प्रेझेंट टॉपिक. प्रेझेंट टॉपिक म्हणजे जी पोएमचं उत्तर आपण लिहिलो त्या प्रेझेंट पोएम मध्ये त्यानं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, विषय त्या रायटरनं, त्या पोएटनं नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, त्या पोएमच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश द्यायला आहे, ती सुद्धा लिहिणं म्हणजे इंट्रोडक्शन आहे. ती सुद्धा 1 ते 2 ओळीमध्ये लिहावंच लागेल. काय ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये त्याचं पर्सनल लाईफ कशी आहे, त्याच्यामध्ये एज्युकेशन, त्याचं चाइल्डहुड, त्याची मॅरेज लाईफ, त्याचे पॅरेंट, त्याच्या आई वडिलांविषयी माहिती लिहिणं गरजेचं आहे. लिटररी करिअर, त्याचं साहित्य क्षेत्रातील योगदान किती आहे ही सुद्धा लिहावं लागेल. त्याचे फेमस नॉवेल्स आहेत, पोएट्रीज आहेत, प्रोज आहेत, फिक्शन्स आहेत, शॉर्ट स्टोरीज आहेत, ह्याची सुद्धा माहिती तिथं आपल्याला लिहावी लागेल. मग त्याच्या अचिव्हमेंट्स काय काय आहेत, ह्याची सुद्धा काय त्याला बक्षीस कोणते भेटलेले आहेत, एखाद दुसरा भेटला असेल किंवा नसेल तर भेटलेले असतील तर कशा विषयी भेटलेले आहेत आणि कोणता अवॉर्ड त्याला भेटलेला आहे, ह्याची सुद्धा माहिती आपल्याला इथं लिहावी लागेल. आणि अबाउट द प्रेझेंट टॉपिक, काय अबाउट द प्रेझेंट टॉपिक, ज्या टॉपिक विषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्या टॉपिक मधून आपल्याला त्यानं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, हा सुद्धा इथं उत्तरामध्ये लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. तर ही उत्तर लिहिताना करताना सुद्धा ह्याला सुद्धा इंट्रोडक्शनला सुद्धा तेवढंच महत्व आहे. म्हणून रायटर विषयी सुद्धा आपल्याला इथं माहिती घेणं, त्याचा अभ्यास करणं ही सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंत मागाच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं केलं तर रायटरला त्याला थोडस जास्त महत्व नव्हतं, महत्व होतं पण थोडस कमी होतं. पण ह्याच्यामध्ये जर डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तरी तर रायटरची माहिती ही खूप महत्वाची आहे. रायटरनं काय संदेश द्यायला ही सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय शिकलेले आहोत, पण आता नवीन ह्याच्यामध्ये, नवीन फॉर्मॅटमध्ये, डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये आपण जी चेंज होऊन दुसऱ्या फील्डमध्ये जी पडत आहोत, शिक्षणामध्येच आहोत पण वरच्या ह्याच्यामध्ये, वरच्या पातळीवर थोडस चालवत आपण, तर थोडस आपल्याला डोक्याला इथं चालना देणं खूप महत्वाचं आहे. काय विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि ती विचार करून आपल्या जीवनामध्ये काय बदल होतोय का, जीवनामध्ये काय बदल घडवून आणू शकतो का, हे विचार करणं खूप महत्वाचं आहे. मग ह्या कवितेच्या माध्यमातून अभ्यास करून, कविता थोडस अगोदर वरवर थोडस अभ्यास करून घ्यायचे, पण आता कवितेच्या माध्यमातून आपल्याला थोडस डीप मध्ये माहिती घ्यावी लागेल. मध्ये डीप मध्ये माहिती जर घ्यायचं करायचं, मग त्याचा अभ्यास आपल्याला इथं करावंच लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या डिग्री लेवलच्या ह्याच्यामध्ये अभ्यासाच्या आहेत. जर कुणाला डेफिनेशन वगैरे घ्यायची करायची असेल तर मी ते तुमचा व्हॉट्सअप नंबर वगैरे द्या, त्या ह्याच्यावर मी शेअर करतो.
जसं कवीचे जे ही आहेत फॉर्मॅट आहेत, इलिजी आहेत, ओट्स आहेत, सॉनेट्स आहेत, लिरिक आहे, ह्यांचे डेफिनेशन आहेत. मग पोएट्रीच्या दोन जी भाग आहेत, सब्जेक्टिव्ह पोएट्री आणि ऑब्जेक्टिव्ह पोएट्री, त्यांचे काही डेफिनेशन्स वगैरे असतील तर मी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजा पाहिजेत त्यांना विद्यार्थ्यांना मी शेअर करतो. बघा अजून काय राहिलंय केलंय का? ह्या फक्त ब्रिज कोर्सच्या ह्याच्यामधून आपल्याला हे शिकायचं आहे. बघा समजलं सर्वांना? हो सर. हॅलो, हा का थोडं समजलं. फास्ट झालं? नाही नाही बरे. हा व्यवस्थित आवाज वगैरे क्लिअर आला का? हो हा सर. हा ओके ओके. आणि तुम्हाला जर समजा डेफिनेशन्स वगैरे कशाचे पाहिजे असतील तर मला वैयक्तिक माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवर. मी तुम्हाला सगळ्यांचे डेफिनेशन वगैरे कागदावर लिहून त्याचे फोटो तुम्हाला शेअर करतो. हो सर चालेल? चालेल.